तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीकडे जवळजवळ 2.25 लाख अर्जदारांचं लक्ष लागलेलं आहे की नेमकं या पुण्याच्या सोडतीचा निकाल अर्थातच जो काही ड्रॉ होणार आहे तो कधी जाहीर होणार आहे, याची सोडत कधी काढली जाणार आहे याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। याचं कारण एकच मित्रांनो की कारण ही सोडत अनेक दिवसापासून रखडलेली आहे, अनेकदा याला एक्सटेन्शन दिलं गेलं आणि आता आपल्याला माहिती आहे की सध्या आचारसंहिता लागू झाल्यामुळं कुठेतरी ही सोडत आता रखडल्याचं आपण पाहिलेलं आहे। आणि ही सोडत रखडल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की समाज माध्यमातून म्हाडाच्या विरोधात खूप मोठा रोष दिसून आला, तीव्र प्रतिक्रिया आल्या आणि अनेक अर्जदारांनी उघडपणे आपली नाराजी दर्शवलेली आहे। त्याच्यानंतर म्हाडाने मात्र ही लॉटरी लवकरात लवकर काढण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत। आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो, सध्या आचारसंहिता असल्यामुळे कुठेतरी असे राजकीय कार्यक्रम आपण घेऊ शकत नाही, पण म्हाडाच्या लॉटरीचा कार्यक्रम हा शासकीय आहे आणि ते कुठलंही राजकीय प्रस्थ येणार नाही किंवा राजकीय पटलावर हा कार्यक्रम येणार नाही याची काळजी सुद्धा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि ही सोडत लवकरात लवकर काढण्यासाठी म्हाडाचे सभापती श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या राज्याचे निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना एक विनंती केली आहे की कृपया आम्हाला ही सोडत काढण्यासाठी परवानगी द्यावी। आणि या परवानगीच्या पत्राला किंवा या मागणीला कुठेतरी निवडणूक आयोगाकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आलेलं आहे। आता हे वृत्त ऑलरेडी रविवारीच आले मित्रांनो, तुम्ही पाहिलं शनिवारी रविवारीच हे वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही याच्या संदर्भातलं वृत्त ऑलरेडी पाहिलेलं असेल। म्हणून आता जी काही सोडत रखडलेली होती ती लवकरात लवकर काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्यामुळं अर्जदारांमध्ये मात्र कुठेतरी एक अपेक्षा निर्माण झाली की ही सोडत आता कुठेतरी निवडणुकीच्या पूर्वी जाहीर केली जाईल। आता निवडणुकीच्या पूर्वी जरी म्हटलं तर नेमकं कधी जाहीर केली जाईल, कारण आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे डिसेंबर एंड आहे आणि 15 जानेवारीला निवडणूक आहेत, म्हणजे 15 दिवसाच्या कालावधीच्या मध्येच ही सोडत काढली जाणार आहे। आता यासाठी मित्रांनो निवडणूक आयुक्त श्री दिनेशजी वाघमारे यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये आम्ही याच्या संदर्भात निकाल जे काही राज्याचे मुख्य सचिव आहेत त्यांची भेट घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू आणि आचारसंहितेचा भंग होणार नाही किंवा याचा कुठल्याही राजकीय पटलावरती याचा काही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेऊ असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणून या सगळ्या बाबीची शहानिशा करून या सगळ्या बाबीचा अभ्यास करून या सोडतीच्या ड्रॉसाठी किंवा सोडतीच्या निकालासाठी परवानगी दिली जाणार आहे। या संदर्भात लवकरच आपल्याला या उद्या आज किंवा उद्या पण त्याचं वृत्त आपल्याला कळेल मित्रांनो नेमकं काय निर्णय झालेला आहे। पण एवढं मात्र नक्की आहे की कुठेतरी आता जे कोणी अर्जदार आहेत 2,15,000 अर्जदार त्यांना मात्र नक्कीच आता असं वाटतं की आता हा ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला आपल्या हक्काचं घराचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे आणि म्हणून कुठेतरी अनेक अर्जदार या सोडतीकडे डोळे लावून बसलेले आहेत। आपल्याला माहिती आहे मित्रांनो की सोडतीला उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे, खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि जे कोणी सोडतधारक आहेत, जे कोणी अर्जदार आहेत त्यांना मात्र आता धाकधूक लागलेली आहे की एवढ्या मोठ्या अर्जातून माझा नंबर येणार आहे का किंवा मला घर लागणार आहे का। आता जे काही 2,15,000 अर्जदार आहेत त्याच्यापैकी फक्त महत्त्वाच्या ठिकाणी जे काही प्राईम लोकेशन आहे त्याच ठिकाणी जास्त अर्ज आलेत आपण दिसून आलेला आहे। आणि म्हणून आधी हेच पाहणं महत्त्वाचं आहे की कोणत्या अर्जदारांना या ठिकाणी घरी लागणार आहेत आणि कोणत्या अर्जदारांना घरी लागणार नाही। तर मित्रांनो शेवटी ही लॉटरी आहे आणि लॉटरीतून घरी मिळवणं हे खूप जिकरीचं काम आहे। आणि अनेक जण म्हणतात की सर सेटिंग असल्यामुळं मला घर लागलं नाही किंवा अनेक जण सेटिंग लावत होती, असं जर असतं तर मित्रांनो या लॉटरीसाठी 2,15,000 अर्ज आले नसते। म्हणजे एकंदरीत 2,15,000 हा आकडा या म्हाडाच्या लॉटरीचं भीषण वास्तव दर्शवतो की किती लोकांना घरांची सध्या गरज आहे, किती लोक या सोडतीकडे लक्ष लावून आहेत, कितीतरी लोक ही घरे घेण्यासाठी धजावत आहेत, परंतु घरांची संख्या पुरी असल्यामुळं कुठेतरी प्रत्येकाचं स्वप्न हे पूर्ण होत नाही। नेमका म्हाडाच्या पुणे लॉटरीची म्हणजे सप्टेंबर 2025च्या लॉटरीची नेमका जाहिराती जे काही ड्रॉ आहे, जे काही निकाल आहे, सोडत आहे त्याची तारीख काय येते याकडेच आमचं लक्ष लागलेलं आहे। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो। धन्यवाद।